यावर आता पटोलेंनी टीका केलेली आहे। आत्ता पडताळणी करण्याची गरज का भासते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मतं घेताना योजनेतील धोके किंवा त्रुटी माहीत नव्हत्या का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। सोबतच बहिणींना 2100 रुपये कधी देणार ते सांगा असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आणि सुरुवातीपासूनच हे सगळं पारदर्शी पद्धतीने ठेवायला पाहिजे होतं असा देखील सल्ला पटोलेंनी दिला। मतं घेत असताना सरकारला हे माहित नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या त्रुट्या काय येऊ शकतात, त्याच्यातले धोके काय येऊ शकतात आणि सरकारने मतं घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं। सत्तेसाठी या सरकारचा हा खरा चेहरा या निमित्तानं पुढे आलेला आहे आणि म्हणून या सरकारने त्याच्यातली पारदर्शकता ठेवलीच पाहिजे होती सुरुवातीलाच। आता काय पारदर्शकतेवर आला हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि हे सगळं नौटंकी करण्यापेक्षा तुम्ही 2100 रुपये देण्याचं जाहीर केलेलं होतं ते तातडीने 2100 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला आपण दिल्या पाहिजे।